देशामध्ये निम्म्याहून अधिक राज्यांमध्ये उष्णतेची लाट, पारा 40 ते 45 अंश सेल्सिअसच्या दरम्यान. वर्ध्यामध्ये सर्वाधिक 44.6 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाच्या सरी. संगमेश्वर तालुक्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी. जुन्नर तालुक्यातही अवकाळी पाऊस. उजनी धरणातून उद्या सकाळी पाणी सोडलं जाणार. सकाळी 9 वाजता भीमा नदीमध्ये पाणी सोडलं जाणार. उन्हाळी आवर्तन सोडण्याचा निर्णय. उन्हाळी पिकांना आणि गावांना फायदा होणार. 6 महिने तेल पुरवठा ठप्प होण्याची शक्यता. होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणचे सी माइन्स. मार्ग सुरक्षित होण्यासाठी 6 महिने लागणार. पेट्रोल डिझेलच्या किमती तुर्तास वाढणार नाहीत. इंधन दरवाढीच्या केवळ अफवा. केंद्र सरकारकडून स्पष्ट. इंधन दरवाढीच्या केवळ अफवा असल्याचं सांगत वाहनधारकांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा. 5 मिनिटांमध्ये होणार स्तनाच्या कर्करोगाची तपासणी. केईएम रुग्णालयामध्ये अत्याधुनिक मशीन. सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा. दिवा चिपळूण अनारक्षित मेमू सेवा. 1 मे ते 7 जून पर्यंत धावणार मेमू ट्रेन. दिव्यामधून 8 डब्यांची मेमू धावणार. शुक्रवार, शनिवार आणि रविवार कोकणासाठी मेमू ट्रेन. सोमवारपासून खत विक्रेत्यांचा बेमुदत संप. खत पुरवठ्यासाठी लिंकिंग बंद करण्याची मागणी. खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप 4थ्या दिवशीही कायम. कर्मचाऱ्यांच्या अन्य मागण्यांसंदर्भात सरकारला सहानुभूती. मात्र जुन्या पेन्शन संदर्भात सरकार ठोस पावलं उचलत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचा संताप. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात कोल्हापुरातील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. प्रकाशक प्रशांत आंबींना फोनवरून शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात वंचित मैदानात. जिल्ह्यामध्ये शिवाजी कोण होता या पुस्तकाचं सामूहिक वाचन केलं जाणार. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीच्या मंत्री सरनाईक यांच्या निर्णयाला पक्षातूनच विरोध. भाषेचे कठोर नियम लादू नका, हा अन्याय. संजय निरुपम यांचं सरनाईक यांना पत्र. मराठीच्या मुद्द्यावरून मनसे पुन्हा एकदा आक्रमक. रिक्षा टॅक्सी चालकांच्या संपानं फरक पडत नाही, पण जर अंगावर आला तर रस्त्यावर मारू. अमित ठाकरे यांचा मनसे स्टाईल इशारा. शिक्षण क्षेत्रामध्ये कर्नाटक सरकारचा मराठी द्वेष. 10वीच्या निकालपत्रातून मराठी हा शब्दच गायब. निकालपत्रात मराठी शब्द न लिहिता तिथली जागा रिकामी ठेवल्याचा प्रकार. गोरेगाव ड्रग्ज प्रकरणामध्ये पोलिसांकडून आयुष साहित्याला अटक. आयुषकडून ड्रग्जच्या 435 ग्रॅमच्या 933 गोळ्या जप्त. आतापर्यंत 11 आरोपी अटकेत.